नागपूरमध्ये टीना आणि तिच्या मैत्रिणींना शाळेमध्ये जायला बस हवी आहे. शालेय विद्यार्थिनींची समस्या सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. सीजेपी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेच्या अकाउंटवरून शेअर हा त्यांनी व्हिडिओ केलेला आहे. नागपूरच्या केतापूर गावातील विद्यार्थिनीचा हा व्हिडिओ आहे. गावापासून शाळेमध्ये जायला बस किंवा इतर साधनं नाहीत आणि त्यामुळे शाळेपर्यंतचा प्रवास 7 किलोमीटरचा हा प्रवास असतो. या शालेय विद्यार्थ्यांना सायकलद्वारे करावा लागतोय. प्रशासनानं गावापासून शाळेमध्ये जाण्यासाठी एसटी बसची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. नागपूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थिनींची समस्या सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील खेतापूर गावच्या या विद्यार्थिनी आहेत. रस्त्या वर म्हणजे बस सेवा नाहीये आणि त्या बस सेवेमुळे या विद्यार्थिनींना कधी सायकलने तर कधी पायी त्या 7 किलोमीटर पर्यंत गावापासून शाळेपर्यंत जावं लागतं. या विद्यार्थिनी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. काय सांगशील, काय प्रॉब्लेम होतो शाळेतून निघते, घरून जेव्हा शाळेत जायला निघते काय समस्या येतात किंवा शाळेतून घरी परत येतात? जेव्हा आम्ही शाळेत जातो तेव्हा काही लोक राहतात रस्त्यानं, बट जेव्हा आम्ही वापस येते शाळेतून तेव्हा पुरा रस्ता सांसून राहते. हल्लीच्या परिस्थितीत आपल्या भारतामध्ये रेप केसेस खूप वाढलेले आहे. त्याच्या कारणांमुळे आम्हाला खूप भीती वाटते. अभ्यासावरही परिणाम होते का? हो, अभ्यास आम्ही शाळेत जाते तर आम्हाला तो पहिला पिरियड भेटत नाही. त्याचं कारण ते आम्हाला समजत नाही पहिला पिरियडचा ना, आमचा अभ्यास होत नाही. काय कधी पाऊस राहते, कधी थंडी राहते, कधी त्याचाही त्रास होतो का? त्याचा पण त्रास होतो. कसे जातात काही विद्यार्थी? काही पायी जातात, काही विद्यार्थ्यांनी म्हणजे पहिला आम्ही सायकलने जात होते, त्याच्यामुळे सायकल पंक्चर होत होते. हा रस्ता पण खूप खराब आहे आणि आता आम्ही पायी जाते. पायी का बरं जातात, सायकल का? कारण पंक्चर होते ते सायकल. 7 किलोमीटर पायी जाते आम्ही. एक पिरियड मिस होते आमचा आणि आम्हाला बाहेर पण ठेवते आणि दुसऱ्या पिरियडला आम्ही जाते. काय सांगशील, तू कशी जाते शाळेत? पायदळ. पायी जाते का? का बरं सायकलला? सायकल चोरी झाली. अरे, घरी आई वडिलांना चिंता वाटते का तू परत येतपर्यंत? हो, काय म्हणतात? कवाईन माझी पोरी कवाईन. काय काय समस्या आहेत? आमच्या गावामध्ये एसटी महामंडळ लावून द्यावे. आम्ही पायदळ जातो, त्यांना नाही का रस्त्यामध्ये खूप गड्डे पडले. अच्छा, बसची सेवा पाहिजे का तुम्हाला? हो, आम्हाला बसची सेवा पण पाहिजे आणि रस्ता आहे त्याचे मोठे मोठे खड्डे आहेत, त्याची चौडाई वाढवून पाहिजे. आणि जो उमरेड ते बोरगावचा रस्ता आहे हा इकडला पण रस्ता सुधारून पाहिजे. हीच आमची मुख्यमंत्री साहेबांना मागणी आहे. बस झाली तर फायदा होईल का तुम्हाला? हो, कसा फायदा होईल? आमचा तो अभ्यास राहून जाते, पहिला पिरियड सुटते तो आम्हाला भेटेल ना. आमचे आई वडील चिंता करते की केव्हा येईल मुलगी, त्याच्या कारण आम्हाला वेळ पण होणार नाही ना. आई वडील चिंता नाही. रस्ता निर्जन आहे, रात्री म्हणजे कोणत्या जनावरांची वगैरे पण भीती वाटते का? हो, जनावरांची म्हणजे जे उमरेड वन आहेत, वन क्षेत्र आहे, त्या वन क्षेत्राच्या जेवढं आमचं गाव आहे, जे खेतापूरचे छोटंच गाव आहे, आमच्या गावात वाघांची खूप भीती आहे. कधीपासून तुम्ही सायकलवर जाता किंवा पायी जाता? आम्ही मागच्या वर्षीपासून पायी जाते, कारण वारंवार 2 दिवस गेले, 2 दिवसाआड आमची सायकल पंक्चर होय, चक्का फुटल तर अशी समस्या आहे, म्हणून आम्ही सायकलने जाणं बंद केलं. खूप धन्यवाद. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.